सूर्योदयापूर्वी ब्रह्मांड नायकाला नमस्कार करायचा होता, तेवढ्यात चिवताईची टीम ब्रेकफास्ट करायला आली. मग मी त्यांना डिस्टर्ब न करता माझ्या झोपलेल्या चिमणीला थोडा डिस्टर्ब केला. इकडं आमची जिजी एकाच वेळी चपात्यासोबतच भाजीचा बंदोबस्त करत होती. इकडं पप्पाच्या वाकडं तोंड करून दाढी करण्याच्या खरखर आवाजाने चिमण्या पळून गेल्या आणि मी आंघोळ करून छान छान गंध आणि विभूती लावून देवपूजा आणि भगवद्गीता व गाथेची पूजा करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात लिहिलं होतं, ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानामध्ये व फांद्यामध्ये पोहोचते, त्याप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता यांची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. गीता वाचून झाल्यावर काळ्या मोनिकाचं पाणी प्यायला घेतलं, तर ही माझी चिमणी त्यात रोज चोच बुडवल्याशिवाय माझा पाठलाग काय सोडत नाही. मग तिला पण थोडंसं पाजलं आणि सूर्यनारायणाला नमस्कार करून लेकीचा असा ओला पा घेऊन शेतावर निघालो. शेतावरून घरी आल्यावर बायकोला पती परमेश्वराची सेवा करायची बळजबरी संधी दिली. बाकी काय, चालायचंच नाही का.